बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन. उत्तरादीच्या ब्राह्मणाचे प्रवर्तन. एके समयी तथागत बुद्ध श्रावस्ती येथील जेतवनात विहार करीत असताना मनुष्य आणि देव यांच्या कल्याणार्थ त्यांचे मंगलतेकरिता धम्मोपदेश करीत होते. त्यावेळेस पूर्वेस उत्तरावती नावाच्या प्रदेशात 500 ब्राह्मण राहत होते. अंगाला चिखल माती भस्म फासून तपस्वी ऋषी होण्याच्या इच्छेने गंगा नदीच्या काठावर एका निर्गत जैन साधूच्या आश्रमात सर्वांनी मिळून जावे असे त्यांनी ठरविले होते. वाटेत त्यांना वाळवंटात तहान लागली. एक झाड दृष्टीस पडताच जवळपास मनुष्य वसाहत असावी या आशेने ते घाईघाईने त्या दिशेने निघाले. जेव्हा ते तिथे पोचले तेव्हा त्यांना मनुष्यवस्तीचे कोणतेही चिन्ह आढळून आले नाही. अशा परिस्थितीत ते मोठमोठ्याने आक्रोश करू लागले. अकस्मात त्यांना झाडावर राहत असलेल्या एका यक्षाचा आवाज ऐकू आला. त्या यक्षाने आक्रोशाचे कारण विचारून ते ऐकल्यावर त्यांना यथेच्छ पोटभर भोजन दिले. पुढे जाण्यास निघताना ब्राह्मणांनी त्या यक्षास अशा प्रकारची गती त्यास कशी प्राप्त झाली याचा पूर्वे इतिहास विचारला. त्यावर त्याने सांगितले की ज्यावेळेस अनाथपिंडक सुदत्ताने तथागत बुद्धांना जेतवन अर्पण केले त्यावेळेस तेथे जमलेल्या भिक्खूच्या संघात जाऊन तो रात्रभर धम्म प्रवचन ऐकत बसला आणि परत जाताना त्याचा पाण्याचा पेला पाण्याने भरून भिक्खूंना दान केला. दुसऱ्या दिवशी सकाळी घरी परतल्यावर आपणास काय त्रास झाला म्हणून आपण घराबाहेर रात्रभर राहिलात असे त्याच्या पत्नीने त्यास रागाने विचारले. तेव्हा तो म्हणाला, मला कसलाही त्रास झालेला नाही, परंतु जेतवनात तथागत बुद्धाचे धम्मप्रवचन ऐकण्यासाठी मी गेलो होतो. तेव्हा त्याच्या पत्नीने तथागतांना शिव्याशाप देण्यास सुरुवात केली व ती म्हणाली, हा गौतम म्हणजे लोकांची फसवणूक करणारा एक वेडा धर्मोपदेशक आहे. तेव्हा माझ्या पत्नीच्या म्हणण्याला मी विरोध केला नाही, उलट मी तिच्या म्हणण्यासमोर माझी मान झुकविली आणि माझी ही स्थिती झाली. असत्य वाचेस विरोध न केल्यामुळे माझ्या भित्रेपणामुळे मला या झाडावर डांबून ठेवण्यात आले आहे. आणि त्यानंतर त्याने पुढील अर्थाची गाथा म्हटली. यज्ञयाग कर्मकांड इत्यादी क्रियाकर्म हे दुःखाचे उगमस्थान आहे आणि ते रात्रंदिवस पाहावे लागणारे, सहन करावे लागणारे चिंतेचे ओझे आहे. दुःखमुक्तीकरिता आणि शारीरिक धातूच्या निर्मूलनासाठी मनुष्याने बुद्धाच्या धम्माचे आचरण करून ऋषी जगताने सांगितलेल्या धर्माच्या भौतिक नियमापासून आपली सुटका करून घ्यावी. हे ऐकल्यावर त्या सर्व 500 ब्राह्मणांनी श्रावस्तीस तथागत बुद्धाकडे जाण्याचे ठरविले. आपल्या भेटीचा उपदेश तथागतांना सांगितल्यावर जगद्वंद तथागत बुद्ध त्यांना म्हणाले, मनुष्याने जरी केसाच्या जटा वाढविल्या आणि तो नग्न राहू लागला किंवा त्याने शरीरावर फक्त काही झाडाची पाने किंवा वल्कले धारण केली व जरी त्याने सर्वांगाला चिखल माती फासली किंवा तो खडबडीत दगडावर झोपू लागला तरी अकुशल दुर्विचारातून मुक्त होण्याच्या दृष्टीने त्याचा काय उपयोग होणार आहे. जो कलह करीत बसीत नाही किंवा हत्या हिंसा करीत नाही किंवा अग्नीने इतरांना जाळून त्यांचा नाश करीत नाही, जो सगळ्या जगाविषयी मंगल कामना करतो, मंगल मैत्री करतो, अशा प्रकारच्या मनुष्याच्या मनात द्वेष किंवा तिरस्कार निर्माण होण्यास कोणतेच कारण नसते. पुण्यप्राप्तीकरिता जो अतृप्ततेत लोकांच्या संतुष्टीकरिता बळी देतो किंवा परलोकी सुखाच्या फलप्राप्तीची अपेक्षा करतो त्यास मिळणारे सुख हे जो कुशल सत्पुरुषांचा आदर करतो त्यास मिळणाऱ्या सुखाच्या 1/4 नसते. जो सदाचरणाविषयी तत्पर असतो आणि इतरांचा मान राखतो व वयोवृद्धाविषयी आदर बाळगतो त्यास सौंदर्य, सामर्थ्य, आयुष्य आणि शांती या 4 सुखाची प्राप्ती होते. आपल्या पतीकडून हे ऐकल्यावर त्याच्या पत्नीने भांडण मिटवले आणि ती शांत झाली.